राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे। पुंडलिकावरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की, गुरुहरी शहाडकर महाराज की, बापूसाहेब कबीर महाराज की। पुरुषार्थ शेती चौथी येऊनी आपले हाती, निघाला भक्तिपंथी जगदेतुस। जे पुरुषार्थ शेती चौथी येऊनी आपल्या हाती, निघाला भक्तिपंथी जगात येत असे। श्रीमद ज्ञानेश्वरी भक्ती 12 ज्ञानमाळेची ओवी। भक्तीचा प्रसार करण्यासाठी जो माणूस निघतो त्याच्याविषयी ही ओवी आली आहे। ज्ञानोबारायांच्या मुखातून निघाली। भक्ती म्हणजे काय? पुरुषार्थ सिद्धी चौथी, चार पुरुषार्थ मधला ज्ञानोबाच्या ओवीच्या माध्यमातून एक त्यांचं आपण, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहमी गेली, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुरुदरी, जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवी, तू पाठवता आनंदानं साठवी, बाप रखमाळ सगुण निर्गुण रूप डावी, असा हा अभंग आहे। आणि अभंग आपण देऊपासून तो आजपर्यंत बघत असतो। ज्ञानोबाला आनंदातून यायचे आणि आपण आज जवळजवळ 42 वर्ष मागे 1986 पासून मी वारी माऊलींच्या बरोबर करत होतो। थोडं सर्वांना लक्षात घ्या, भक्ती आपल्याला आपल्या 25 वर्षापूर्वी भक्ती मार्ग काय आहे याचं आपल्याला गंध नव्हतं। आगरी कोळी कोल्ही समाज आपला ठाणे जिल्ह्यात आहे, पण आपल्या भागातील सावरम बाबा, शाडकर बाबा, काशीनाथ बाबा या 3 महापुरुषांनी फार मोठी क्रांती घडवून आणली। आणि त्याच्यात सावरम बाबा आणि शाडकर बाबा हे माऊलीच्या बरोबर दिंडी सोहळ्यामध्ये 26-27 नंबरमध्ये चालायचे। फोगीवाडीची दिंडी होती बघा। कधी कधी संतांची वाक्य कशी होती, बहु अवघड आहे संत भेटले तरी जगत, आपल्याला संत ओळखता येत नाही। आमच्या गावात शाडकर बाबा 3 वर्षापासून आले होते। वारीला गेलो तेव्हा मी दरवड्या मी गेलो, आळंदीला गेलो, पण शाडकर बाबा 27 मध्ये चालतात, 28 पण माझे काही इच्छा झाली नाही बाबाच्या बरोबर जावं, मला बाबा कळलं। शाडकर आमचे जुनी मंडळी, आमचे गणेश काका, गणेश आमचा, आणि मग त्यांनी मला एवढं सांगितलं फक्त, बाबा दादा वारी करतो मग आपल्याला अनुभव घेतला पाहिजे। नुसती तुम्ही माळ घातली, नुसती माळ घालणं बरोबर नाही, माळ घालण्यामागचा उद्देश होता। माझी होळीच्या दिवशी माळ घातलेली, आदल्या दिवशी खाऊन पिऊन मस्त उत्पन्न आणि एक पश्चाताप झाला होता आणि माझा कल्याणच्या विठ्ठल मंदिरात। पण जेव्हा वारीला चालायला सुरुवात केली तर गणेशने सांगितलं, आपण वारी तशी चालायची नाही, अनुग्रह घेतला पाहिजे। आणि गुरुवारी आज आळंदीचे अधिष्ठान आहे कबीर महाराज, ज्या कबीर घराच्या पायरीला हा स्पर्श करून मोठे मोठे महात्मे दर्शनाला येतात माऊलींच्या, त्या घराण्याशी मला संपर्क आला आणि कळत नकळत त्याच घराण्याशी गुरुवारी शाडकर बाबांचा
ती पण त्यांची परंपरा आहे. बापूसाहेबांनी मला माल घातली आणि एवढंच सांगितलं, अंबादास वारी चुकवायची ना कधी. किती प्रश्न पडले आणि तो त्यांचा आशीर्वाद आजपर्यंत माझ्या पाठीशी आहे. आणि ती त्या म्हणजे त्या 2-3 वर्षात बाबांनी आम्ही माऊलींच्या बरोबर चालायला लागलो. आम्ही 27 मध्ये आणि बाबा 27. 4 वर्षानंतर बाबांना आग्रह केला की आमच्या बरोबर चला. त्या बाबांचं आयुष्यभर 4 ठिकाणी वारी केली. त्या वारीचा अनुभव बाबांनी आम्हाला सांगितला, शाळकर बाबांनी, का डोंबिवलीकर ठाणा भागातील जी मंडळी यायची 27 मध्ये मुंबईची दिल्ली होती, पुण्याची, दिवसभर चालतात. एखादा अभंग ते मोठे मोठे गाणारे लोक, मग ते विणेकरी सांगेल, अरे सावळाराम मुंबईकर एक अभंग म्हणा, गवळण म्हणा. मग सावळाराम म्हणायचे काय, अरे शंकर गवळण म्हण. अख्ख्या दिवसात ही 2 महात्मे चालतात आणि त्याला एक गवळण येते, एखादा अभंग येतो. आज आपण काय पाहतो आपल्या दिंडीत, प्रत्येक आपला वारकरी अभंग म्हणतो रोज सकाळी 5 वाजल्यापासून. ही जी त्या घटनेची ना आजची या घटनेची, याला कारण काय हे मला थोडंच सांगायचं. त्याच्यानंतर बाबाने मी चालायला लागलो. सोमनाथ महाराज आणि मी बाबांचे आम्ही डावी उजवी समजत नाही. बाबाने कोरोलीला परवा आपण होतो, तिथं आपण आले. आम्ही आपली माऊली जेव्हा चालायची आणि तुकोबाराय विसाव्याला पुढच्या येतात. आम्हाला हट्ट धरला का, बघा माझं आता चालवलं होणार नाही, मला वारी बंद करायची, होत नाही, आजारी तुम्हाला त्रास होतो, मला एकदा तुकोबारायांच्या वारी घेऊन चला. आता कोण करणार तुका ह्या वारी, तुको देऊशी आपला कोणाचा संबंध नाही. सोमनाथ महाराज फिरतीवर असतात सारखे, त्याने सप्ते चालून त्यांना कुठं वेळ नाही. मग मी स्वतः ऐकता, म्हणजे जरा पार्श्वभूमी ऐका. मी एकटाच आलो आणि त्या संस्थांमध्ये गेलो, दर्शन घेतलं, पांडुरंगाचं तुकोबारायांचं दर्शन घेतलं. आणि त्यावेळेला आजची दिंडीत मालक आहे, त्यांचे चुलते होते, फार मोठा महात्मा माणूस होता, रामभाऊ मोरे, संस्थानचे सदस्य संस्था. त्यांच्याशी माझी त्या ऑफिसमध्ये भेट झाली. त्यांना विचारलं, मी सांगितलं का आमचे महाराज आहेत, 50 वर्ष वारी करतात, त्यांची इच्छा एकदा तरी मला तुकोबारायांच्यावरच चालायचं आहे, तर आम्हाला त्या अशी दिंडी द्या तुम्ही, काय म्हणता. मग त्यांनी 2 पर्याय दिले की आमची संस्थांची एक दिंडी 1 नंबर चालते रथापुढे, त्याच्यात तुम्ही कधीही चालू शकता, पण तिथं तुम्हाला राहण्याची व्यवस्था तुम्हाला बघावं लागेल. नाही तसं नका म्हटलं, आमचे बाबा थकलेले आहे आणि आम्हाला तर मग आमची म्हणतो चुलत्यांची दिंडी, माझी घरातच दिंडी आहे, पण ते वारले आता ते नाही, त्यांच्याबरोबर तुम्हाला विषय बघावा लागेल. त्यावेळेला 65 विषय होते फक्त, 65. आणि त्यावेळेला मग आम्ही 8 माणसं सोमनाथ महाराजांनी आलो. त्यांची आज एक वेडेकर आहेत, त्यांचे वडील होते, फार उंच ते 5 उंच, त्यांच्यापेक्षा उंच. आणि आम्ही 12 माणसं, आमचे प्रकाश पाटील, प्रकाशची आई, स्टेफन खोजी घरवाली, बाबा सोमनाथ महाराज. त्या वारीचा जेव्हा आल्यानंतर बाबांना फार आनंद झाला. पण त्या वारीत हे 8 माणसं सोडून बाकी सर्व जी मंडळी होती ती गुरुवर्य दत्त महाराज आणि त्यांचे जावई होते, कोण, रवी खोत, ते दिंडीचे सर्व व्यवस्थापन ते बघायचे. ते मुंबईकर होते, खारचे वगैरे, मामा जुमारे वगैरे, बाळूचे वडील होते. आणि त्यांच्याबरोबर त्यांची आई चालायची. ती फोटो आहे ना, तिला जरा. आणि ह्या संपूर्ण परिचय जेव्हा बघितला आम्ही रस्त्यात येता येता, त्यांचे शिष्य परिवार एवढा या तुकोबारायांचा वंशजांचा प्रेमानं भरलेली लोक होती आणि ती सर्वांची सोय प्रेमाने करतात, आज सुद्धा ते करतात. त्याच्यामुळे कुठं असे राहण्याचं वगैरे असं कधी एक फार वेगळं पण जाणवलं आम्हाला. का माऊलींच्या बरोबर जाताना आम्हाला रात्री 2 वाजता उठायचं, तंबू खोडायचे, आंघोळीला जायचं, मग चोरी व्हायची, काय काय तो बघून. आणि मग इथं जर आम्ही स्थिर झालो. पण आम्हाला बाबांनी इथं नियम शिकवले, इथं नियम चालत नव्हते. जी भजनी मंडळ होती
बेलवाडीचं जे रिंगण होतं तिथं चांगले भजने होते, पण असे नियम नव्हते. नियम कसे, आज आपण जे सकाळपासून जे नियम जातात, पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका, चौथी मालिका, पाचवी, नंतर संध्याकाळी नियम, हे नियम आम्हाला बाबांनी घालून दिले. त्या नियमाप्रमाणे जेव्हा चालायला लागलो तेव्हा ही जी त्यांची जी मंडळी होती, त्यांची सेवक मंडळी, त्यांच्या गावाच्या दिंडीमध्ये गेली. आता त्या दिंडीतली कोणी नाही. ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला ते सर्व हे करतात. आणि खरोखर एवढं आमचे सर्व मंडळी, आपली मंडळी वाढायला लागली. कधी वाटलं नव्हतं, स्वप्न सुद्धा मला कधी कधी स्वप्न पडतं असं वाटतं, कारण आज मी कुठे आहे, आमची मंडळी कुठे चालते. आज बाबांना आयुष्यभर कीर्तन केली, प्रवचन केली, पण त्यांना फडावर कधी योग न आला का त्यांनी कीर्तन करावं किंवा आहे. पण या दिंडीचं भाग्य हा आमचे अभिमानू बाबा आहे. खरोखर त्यावेळची जी परिस्थिती पाहिली तर बाबांचा स्पर्श कदा दत्तबाबांनी त्यांना बोलवलं असेल गेल्यानंतर, तर या दिंडीचे मालक तुम्ही कोणतरी या आणि चाला. आणि बाबांनी जेव्हा आम्ही सोमनाथ महाराज आम्ही बाबा आमच्या बरोबर चालायचे, आजारी पडायचे, परत चालायचे, परत नाही. त्यांची सेवा या दिंडीच्या मालकाने केली, जावयाने फार केली. आजारी पडले डॉक्टर, कधी कधी चौधरी डॉक्टरने बोलवायचं, चौधरी डॉक्टर लगेच यायचे. आणि खरोखरच एक शिस्त लागली, पण वाजवायला कोण नव्हते. ह्या त्याने पक्वात वाजवणारे माणसं विकत घेतली, मृदुंगाचार्य विकत, पण ते टिकतच नव्हते. विकत घेतलेली माणसं कशी टिकणार. कीर्तन सर्व सातत्याने एक पाऊल सुद्धा आपण फुकट जात नव्हतो. मग ते वाजवणारे गायब, आम्ही नुसतं टाळावर मालिका चालवायचं. सोमनाथ महाराज चालायचे. ते मागचे दिंडीवाले आम्हाला कालोखे सांगायचे, तुम्ही आमच्या दिंडीत कशात देत राहता, तर कोण चालणार नाही, आम्ही या दिंडीत राहणार. बाबा गेल्यानंतर आज हे वैभव पाहिल्यानंतर खरोखरच मला भरून येत नाही. आमचे बाई फार महिलांना सर्वांना घेऊन यायचे. आणि जेव्हा मागच्या 2 वर्षापूर्वी इंदापूरला जर बघितलं, इंदापूरची आजी दळीबाई तिथं संस्थानवाले आले आणि मला सांगितलं का तुमच्या दिंडीला कीर्तन करायचं. त्यावेळेला मी सुटले. आणि त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतो का, दिंडीला मालक नाही कोणी, तो जावई असं ते व्यवस्थापन करायचं. मग हेमाताईला आमची बाई वगैरे आम्ही सांगितलं, तुम्ही चला, तुमचा अधिकार आहे. आजी काय एवढं तिला हे म्हणून तिला जबरदस्त आणलं. हेमाताईने 4 वर्षात हातात संपूर्ण सूत्र हातात घेतले. हेमाताई सरपंच झाल्या आणि तेव्हा चालायला सांग. नंतर नंदू महाराजांना पण सांगितलं तुम्ही चला, आले. नंदू महाराज टाळ वाजवला, आम्ही सांगितलं चला. आज नंदू महाराज दिंडी सोहळ्याचे प्रमुख आहेत. एवढा आज आनंद रे, एक परमानंद, म्हणजे एवढं भर भरून का आपल्या सेवेला कुठंतरी भगवंताने तुकोबारांनी न्याय दिलेला आहे. आमच्या शाडकर बाबांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. आयुष्यभर त्यांनी केलं, पण त्यांना कधी फळावरचा विषय पण माहित नाही. पण आमचे आज त्यांचे शिष्य मोरेश महाराज कीर्तन केलं. आज कालचं परवाचं कीर्तन बघितलं का, जो योगेश महाराज सतत आमच्या सहवासात राहिला, आमच्या संगतीचा काय परिणाम झाला. संत संगतीचा माणूस आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कुणाला इथं आजपर्यंत कीर्तन नाही भेटलेलं. जगन्नाथ पाटील असं कोणी असते, पण आज भिवंडी तालुक्यातले 2 हे फार महत्व फडावर कीर्तन मध्ये सांग, म्हणून फार आनंद होतो. आणि दिंडीची एक वेगळी दिशा आली. आज सर्व पाठांतर मी स्वतः बाबा गेल्यानंतर बाबांच्या नावाची मालिका आम्ही तयार केली. मालिका मागच्या वर्षी मी वाटल्या का प्रत्येकाने मालिका आपण घेतली. आपण जोपर्यंत अभ्यास करत नाही, उपासना करत नाही, नुसतं सर्वांना सकलांश ते अधिकार आहे. सर्वांना अधिकार कोणी दिलाय? ज्ञानोबा मावरनी सांगितले या रे, म्हणजे सर्वांनी. आणि त्यांची ती उभी मी मग कशी म्हटलं, पुरुषार्थ सिद्धीच होती घेऊन आपल्या हाती निघाला भक्तीपती जगा देत असून. जो मुठभर लोकांच्या ताब्यात भक्तीचा मार्ग होता. आम्हालाच देव माहित आहे, आम्हालाच वेद समजतं, आम्हाला शास्त्र समजतं, आम्हाला संस्कृत भाषा येते,
इथं तुकाबरायने तर स्पष्ट आहे, वेदाचा तो अमासीस राहावा इतराने व्हावा फार माता, खादल्याची गोडी देखीलशी नाही. हे फार महत्वाचं आहे. आपण जे खातो आणि पाहतो, साखर पाहणं आणि साखर खाणं याच्यात फरक आहे. साखरेची गोडी जर तोंडात गेली तर गोड वाटेल, आणि दिंडीत मध्ये चाललं तर समजेल का दिंडी काय आहे. आज तुम्ही सर्व अनुभव घेता. तुमपर्यंत हा अभंग आहे, वेदाचा तो अर्थ समजतावा इतराने खादल्याची गोड देशलाशी नाही. संपूर्ण जगाचा पालक तिथं दुसऱ्या याच्यात सांगितलं. तर असा हा जो सोहळा आहे, ज्ञानोबरायांनी हा सोहळा माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने पांडुरंगे मनरंगले गुणगती या मार्ग. आज सकाळी बाबा आमचे बसलो आम्ही तेव्हा फार आनंद झाला. इतके वर्ष आम्ही येतो, पण आज आमच्या गुरुवर्यांची निमित्ताने चर्चा झाली आणि या नाही तर बापूसाहेब कबीरांचे खास घनिष्ठ संबंध आणि त्यांचे मित्र तुकोबारांच्या मठातील बाबासाहेब आपल्या घरी आलेले, आपल्या शेतावर म्हणत कारडेंची निमा तुझ्या तिथं ती खालच्या शेतात आम्ही कार्य बंद मध्ये लावली होती. तेव्हा बाबासाहेब आमच्या घरी मुक्कामाला आणि तिथं, आणि बाबासाहेबांचे हे मेहणे आहेत तसे बाबासाहेब, म्हणजे असं एवढा संबंध यांचा. आज त्या घराण्याचा आज यांची एवढी परंपरा आपल्याला भेटते. म्हणजे म्हणून बाबांचा गुरुवारी शाळा म्हणजे बापूने आम्हाला फार मोठं एक दिलं. म्हणजे गुरु कसा बसावा हे लक्षात घ्या. संपूर्ण कबीर घराण्याचं जीवन जर पाहिलं तर संपूर्ण फक्त वारकरी संप्रदायाचा प्रचार कसा व्हावा एवढंच. आज चैतन्य महाराज तेच बघतात. 700 वर्ष झाले, मोठे मोठे मंदिराचे कळस सोन्याचे आहेत, पण 700 वर्षापूर्वीचा आळंदीचं मंदिर आज मागच्या वर्षी त्याने फक्त संकल्प केला आणि आज तो कळस एका 2 महिन्यात तयार झाला. म्हणून स्वप्न आम्हाला पण वाटतं. आमच्या हे मठचे मामाने 50,000, आम्ही 11 घेऊन जातो. एवढं त्यांना अशी माणसं भेटली का सोन्याच्या. मी स्वतः एकटाच, मला चैतन्य महाराज सांगत होते का महाराज मला असं वाटतं का मी सर्व कळसाचा खर्च करतो. चैतन्य महाराज सांगितलं माझ्या वारकऱ्याचा भले 10 रुपये असेल, 5 रुपये असेल, ते मला पाहिजे. आणि त्यांच्या प्रयत्नातून हा सोन्याचा कळस उभा राहिला. फार मोठा सोहळा झाला. मंत्री आले सर्व. म्हणजे ज्ञानोबारांची जी ही आहे पुरुषार्थ सिद्धीच होती, घेऊन या आपल्या निघाला भक्ती. पण जगाला भक्तीचा मार्ग कोणी दिला असेल तर ज्ञानोबारांनी. ज्ञानोबारांची वारी, ज्ञानोबारांची पादुका, ज्ञानोबारां तुकोबारांच्या मुलांचा, आणि आज तो आता आनंद मिळतो. भक्ती करण्याचा प्रत्येकाला सकलांशी येते आहे अधिकार. कलियुग कलियुगामध्ये हरीच्या नामाचा उद्धार होतो आणि नामस्मरण करणं हाच जास्तीत जास्त सर्व आहे. म्हणून मला सांगायचं का ह्या दिंडीत जेव्हा आल्यानंतर त्यावेळची परिस्थिती पाहिली. मग अशी मी सांगितलं सर्व का सर्व ही शिष्यमंडळ होती दत्तोबांची, पण त्यांना हे नियम वगैरे काय माहित नव्हते. नुसती काय माणसं काय आले का धावायची तुला. बाबा म्हणजे दिंडीतून बाहेर नाही जायचं. दिंडीत कोणी आणलं तर घ्या, पण दिंडीच्या बाहेर जायचं. आणि तेव्हा पण शिस्त लागली. जवळजवळ आम्ही काहीतरी 95 पासून ह्या दिंडीत चाललो, 1995 पासून. आणि आज हे दिंडीला वैभवाला प्राप्त म्हणजे खरोखर आनंद होतो. आनंदाचे डोळे आनंद का संपूर्ण आपला समाज कुठल्या किती जवळजवळ 5-7 तालुका आपलेच आहेत, पण अकोला, रत्नागिरी, मुंबई हे असे 8 जिल्ह्यामधले समाज. आणि वारीचं हे वैशिष्ट्य आहे. ही वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन होतं. लक्षात घ्या. आपण कोणाला जातपात विचारतो का माऊली ज्ञानोबा इथं कोणाला भेदाच आहे. भेदाभेद संतांची मांदी आले हे शिकवलं आपल्याला. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्मा ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते. मोठा लहान श्रीमंत गरीब सर्व एकाच दर्शन करतात. लहान असो मोठा असो हे वारीचे वैशिष्ट्य.
सर्वांना चालायचं, सर्वांनी, आणि फक्त सेवा हा दारोंट आहे. चौथ्या अध्यायामध्ये त्याचं फार चिंतन केलं. तद्विद्धी परिपातीने परिप्रश्न शोषा, ते सेवा हा दारोंटा. म्हणजे प्रत्येक माणूस सेवेसाठी कसं धडपडत असतो. आज आपण या ट्रकमध्ये माणसं जी आहेत चांगले चांगले, पण तरी ते ट्रक उचलतात, भरतात, सर्व एकत्र जे स्वयंपाक करणारे ते त्यांची सेवा करतात. आपण सर्व फक्त म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं की माझ्यापासून दुसऱ्याला त्रास होता का म्हणे, मी दुसऱ्याचे कशा करू, एका रंजली गांजली देशी म्हणून तोची साधू होऊन का. साधूची हे लक्षण आहे. आपण सेवेला तत्पर पाहिजे, दुसऱ्याला मदत कसे करता येईल हा जो भाव आहे तो निर्माण होत असतो. आणि म्हणून ही वारीचं एक फार वेगळं वैशिष्ट्य. परवा मला सर ते आता आपल्या दिल्लीत चालते प्रियांका, केवढं मोठं खरवडं पती आहे, पण तिला त्या दिवशी मध्ये सहज सांगितलं मी का तू केला आजच्या दिवशी पाय वगैरे, पण रात्री म्हटलं देव येतो आणि आपल्या पायावर हात फिरवतो. त्या दिवशी उदाहरण सांगितलं. म्हणजे खरोखरच का देवालाही माणसं प्रेम भक्ती प्रेम, आपण जेव्हा निरिबा घर दार सोडून येतो तेव्हा त्या घरातून निघतानाच देव आपल्या मार्गावर असतो आणि देव आपली काळजी घेत असतो. हे लक्षात घ्या. मला सुद्धा वाटत नव्हतं, पण तरी पण मला राहत कधी आघात येतात जातात, सुखे दुःखे समीप ऋतुवा लाभा लाभ, सुख येतील जातील, ही चक्र फिरत असते. माझ्या जीवनातला हा अनुभव आहे. म्हणजे आज मी सांगतो, कधी बाकी कोणी असते तर आले नसते, एवढे मोठे आघात आले, पण चालणार आहे. आज चालणार, उद्या येणार. प्रत्येकाच्या आयुष्याचा हा भाग आहे. म्हणून वारी चुकवू नका. तुकोबारे मागणं मागतात, माझी वारी चुकवली, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करत येत होता, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी, अहर्निशी मुखी नाम पाहिजे. आपण वारीमध्ये बाकी चर्चा वगैरे किंवा साईडला चालणारी हे पटत नाही मला. मी मुद्दाम कधी कधी या मुलांना सांगतो, तुम्ही वारीत चाला, मध्ये चाला, भजनाच्या जवळ चालायचं. कानावर आपला मुख्य जो बोलतो त्याचं कान ऐकायला पाहिजे. तो एक एक शब्द म्हणजे तुमच्या जीवनाचं परिवर्तन असतं. वारीमध्ये परिवर्तन आहे. जीवाचं शिवामध्ये कसं रूपांतर होईल, शिवापेक्षा संतामध्ये कसं होईल. देव होता येतं, संत होता येतं. संतांची भूमिका फार उच्च आहे. देव म्हणजे जो गुन्हा करतो त्याला मारतो, पण संत गुन्हेगाराला सुद्धा साधू बनवतात. एक उदाहरण आहे वाल्मिक रामायणामध्ये. रामायणाचं वाल्या क्रूर होता, हजारो खून केले त्यांनी, पण नारद महर्षी आले आणि त्यांचा काय एका क्षणात कोण तुझा आहे बघा सांगा. वास्तविक त्याला शाप देऊन त्याला मारलं असतं, पण नारद महर्षीने तसं नाही केलं. त्यांना तू राम नामाचं जप कर. केले रामायण रामाधी. 12 वर्षाच्या सतत नामस्मरणाच्या नंतर त्यांना बुद्धी झाली की मी रामायण गाव, आणि त्याप्रमाणे देवाला वागावं लागलं. प्रभू रामचंद्राचा जन्म होण्याच्या ही कला कोण आहे, ही जी किमी आहे. तसं ज्ञानोबारायांचं जीवन जो 12 वर्षामध्ये 22 वर्षामध्ये ज्ञानेश्वर सर ग्रंथ लिहिणे सामान्य गोष्ट नाही. 12 वर्ष सहज निघून जातात. आणि ज्ञानेश्वरीच्या ग्रंथामध्ये जेव्हा आम्ही सातत्याने मोरेश वगैरे आम्ही आपल्या पंचक्रोशीमध्ये आम्ही का पारायणाचा अभ्यास करतो, सतत पारायण करतो, सतत. का आपल्या घरात आपण ज्ञानेश्वरी जगली पाहिजे, जगता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरी नामदेवराय सांगतात, नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान एक तरी ओवी अनुभव आहे. एक ओवीचा जर अनुभव घेतला, आपल्या घरात ज्ञानेश्वरी ठेवा. कबीर महाराजांचं एक माझ्या जीवनात आलेलं अंतर आहे, खरं सांगतो. कबीर महाराज माझ्या घरी आले, आमच्या मुलीचं लग्न झालं होतं 2-3 महिने 6 महिने वर्ष झालं होतं, आणि तिला दिवस गेले होते. नात त्या नातीला सांगितलं, फार प्रेमाने तिचे बापा आले का मग तिच्यावर हात फिरवायचे, कुसुम बस काय झालं बरं. तिने सांगितलं असं, मग आता एक काम कर, ज्ञानेश्वरी घे आणि पारायण कर. शिकलेले आहे ना तू. तिने ज्ञानेश्वरी पारायण केलं. त्या घरात सर्व वशक मांस म्हणजे आता कालेर गाव कसं माहित आहे तुम्हाला, आज सर्व झालंय, पण कालेर गावात मच्छी मटण चाललं त्या घरात. पण तेच, पण ते जन्मताच त्या मुलीनं कधीच मच्छी खाल्ली नाही, मांस नाही खाल्लं. ती डॉक्टर झाली. डॉक्टरच्या 3ऱ्या वर्षाला तेव्हा सांगितलं डॉक्टरांनी तिच्या बॉसने, तुला हे करावं खावं लागेल. असं कसं, तरी पण ते म्हणजे सांगतो
ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. आपण कधी पण आपल्या मुलीला ज्ञानेश्वरी मी कोणाला सांगतो का ज्ञानेश्वरीचा परिणाम होत असतो गर्भावर, आणि त्याप्रमाणे ते मूल तयार होत असतं. आज ती मुलगी डॉक्टर आहे, तिचा नवरा डॉक्टर, आज ती लक्षात घ्या. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यामागचा हा उद्देश आहे का प्रत्येकानं ज्ञानेश्वरी वाचलं तर तुम्ही जीवनामध्ये बदल करसाल. त्याच्यात लिहिलेलं आहे का यावण पावन सर्वश वेद बहुत बोलले विविध वेद, पण आपण तेच जे ज्ञानी जे जो ज्ञानीपुरुष सांगतो, वेदाने अनेक मार्ग सांगितले देवाकडे जायचे, पण ज्ञानीपुरुष जेव्हा सांगतो तो ऐकला पाहिजे आणि त्याचा आपल्याला परिणाम. ज्ञानोबा जे सांगतात ते पण तुम्ही कर्तव्य केलंच पाहिजे. कर्तव्यामध्ये आणि ज्ञानोबा फार महत्वाचं. म्हणून कधी कधी मला प्रश्न पडतो का मागच्या वर्षात जेव्हा मुलगा गेला तर रडत बसण्यापेक्षा माझ्या स्वतः मला बोलच आपण चला तुम्ही इथे येऊन लोक येऊन तुम्हाला त्रास देते. आणि मला तेव्हा जाणवलं का गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू मृत्यू झालाय. आज आपण सर्व आपल्या भागात बघतो त्या कर्मकांडामध्ये एवढा हटकतो सुतक, मग अर्जुनाला सुतक पडलं का? त्याने गीता ज्ञानेश्वरी सांगितली संपूर्ण अर्जुनाला भगवंताने. मग अर्जुनाला जर सुतक पडलं असतं तर अर्जुनाचा अभिमन्यूचा बदला कोण घेतला असता? जयद्रथला मारलं असतं का? पण नाही. अर्जुना बोलला होता का नष्ट मोहा स्थिरलब्धा, आता माझा मोह गेला, आशा गेली, माझं कोणी नाही, मला माझं कर्तव्यच करायचं आहे. आणि त्याच्यात एक ओळी फार महत्वाची आली, गंगा सिंधू सेव जाय पाहताच ती समुद्रच होई, तैसी भक्ता सेल दिली निज पदाची. गंगा जेव्हा सागराला भेटत जाते पाहायला जाते आणि पाहता पाहता ती समुद्र होऊन जाते. तसं या मार्गात आपण जेव्हा भक्त येतो, भक्ता सेल निधी निधी पद स्वतःच निजपद भक्ताला देऊन टाकतो देव. पांडुरंग असा परमात्मा आहे का तो स्वतःच्या पदावर बसवतो. पुरुषार्थ म्हणजे सांगतो हे असं परिवर्तन होत असतं. आमच्या जीवनामध्ये खरोखर फार परिवर्तन होतं. तुमच्या सर्वांच्या जीवनात होणार, कारण पायी वारी घडणं फार कठीण असतं. सर्वांच्या भाग्याचं नाही. कोणाचं जर आपलं पूर्वपुण्य जरी होई सानुकूळ तरी अंतर बाईज निपजे. जेथे जावे तेथे कपाळ सरसे, विशेष लाभ संता संगे. संतांच्या संगतीच आहे. काहीतरी पूर्वपुण्य असेल म्हणून तुम्ही आलेले. पूर्वपुण्य जरी होई सानुकूळ अंतराय बीज नुपजे. तुका म्हणे हीच करावी मी काशी, भले संता पायी जीव द्यावा. संतांच्या पायी देवाच्या पेक्षा संतांना ज्ञानोबरांचे तुकोबाराचे विचार करायला पाहिजे सतत. आज नित्याने भास आहे. सकाळी 3:30ला उठून 300-400 आपण कमी घेतो आणि सर्व पदाचे मी स्वतः शाळेचा अध्यक्ष स्वतः सोडून दिले. बस आता मग. आणि मला एवढा आनंद आहे महाराज साहेब का आमच्या पंचक्रोशीमध्ये एवढे, पण आज शाळेचा अध्यक्ष होतो गावात नाही ते परिवर्तन जे बघितलं तर फार आनंद का आपण समाजासाठी काहीतरी केल्यासारखं आहे. आणि सर्वजण म्हणतात का ह्या समाज परिवर्तनाचं पूर्वी वाटत नव्हतं का असं एवढं काय होईल. गावात एखादा वाटकरी एक शंकर मला सोडलं तर कोणीच नव्हते. या पंचक्रोशीत एक यांच्या गावात दोघंच होते. हा दोघंच धुंदाणा पण. आज घरोघरी वारकरी होतात आणि स्वतः पायी वारीला येतात. वारी आल्यानंतर बाळाला 2 महिन्यापासून वाटतं. म्हणून वारीमध्ये माणूस शिकत असतो, बोलत असतो. आपल्याला अनेक लोकांची भेट होत असते. समाजात अनेक प्रसंग ज्या ठिकाणी आपण ज्या मुक्कामाला जातो, बाजूला येतो माणूस बोलतो, कुठल्या आहे तुम्ही, कुठलं गाव, काय करतो, मग ते त्यांचे अनुभव सांगतात. आता ही मुलगी बदलापूरचे कीर्तन कार्यक्रम, ती माझी ओळख आहे. म्हणजे संबंध जोडतात प्रेमाचे. हे प्रेम सुख देई प्रेम सुखते. प्रेमाने काय अमुक जोडल्या सुखाचे रसे भाग्य. फारच कधी कधी ज्ञानोबारांची एक संतांची संगती कशी असते का. गंगा आल्या आम्हावरी संत पावरे सादरी, तेथे करी नांगोना ओढे संत जन तीर्थ पर्वकाल तेथे. पाप पळाले जरा बहु दुःख दुरावले.
तुका म्हणे धन्य झालो संत सागरी न्हालो. हे संतांचं सागर आहे. या सागरामध्ये न्हावून निघा तुम्ही, तुमच्या कोणी तुमच्या अवघड राहणारच नाही. पुनीत केले विष्णुदासी संगी आपुले दोषी, कोण पाहे त्याकडे वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्यापुढे सुख शुभ होऊन छाणे. काय तुमच्या जीवनामध्ये जे अशुभ असतील ते शुभ होऊन जाते. अवघी सुखाची राशी पाप दोष नाही औषधाशी. तुका म्हणे केली त्यांनी वैकुंठ मेदिनी. ह्या संतांच्या त्यांनी म्हणजे आज त्या गावाला असे जे संत आहेत निर्लोप आहेत, पण अपेक्षा निरपेक्ष सेवा असेल तरच होईल. नाहीतर काहीतरी अपेक्षा करून तुम्ही जर कराल तर नाही. इथं अहंकाराला बिलकुल थारा नाही. काम क्रोधावर विजय मिळवला पाहिजे आणि नम्र झाला, नम्रता पाहिजे. आपल्याला नम्रता शिकवते. म्हणजे खरंच सांगतो का तुम्ही लोक जेवढे नम्र व्हाल, नम्र झाला होता त्याने कोण तुम्ही लहान लहानपण देगा देवा मुंगी साखळी ऐरावत अंकुशात. म्हणजे जेवढं तुम्ही लहान व्हाल तेवढं भगवंत तुमच्याकडे लक्ष देत असते आणि संतांची कृपा होत असते. म्हणून ह्या परमार्थाचा हा शेवट फार गोड होत आहे. मला फार आनंद होत असतो काय का ह्या पंचवर्षामध्ये आपल्या भागात आज जवळजवळ पण सातत्याने एवढा मोठा आहे. मी 2 वर्ष कार्यक्रम करत नाही. तुम्हाला न सांगतो का मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं का माझी या कार्याची नोंद होईल. पण मला वारकरी भूषण पुरस्कार भेटेल कोणाला माहीत नसेल. त्याची मी घेऊगा केला नाही. मला सरकारने 5,000 रुपये पेन्शन देत असते, मानधन देतं. माझा खर्च मला देत होते सरकार. मग कोणीतरी नोंद घेतं. लक्षात तुमच्या कार्याची नोंद होत नाही असं नाही का प्रसिद्धी मिळत नाही असं नाही. प्रसिद्धीसाठी बॅनर लावायला लागत नाही. मी कधी कुठे सांगितलं नाही, पण नोंद होते. लक्षात घ्या. आज मला कोणाकडे हात प्रसिद्धी घेत नाही. आमच्या शाळकर बाबांचं बोलणं आहे, हात पसरी तुका म्हणे कधी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीने धिक्क पाहिजे. कधी हात पसरू नका. कष्ट करा, काहीतरी करा, तुम्हाला निश्चित फळ मिळेल. म्हणून फार म्हणजे असे अनुभव आणि ज्ञानोबा हेच आपल्याला तुम्ही सांगत असतात का माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने पांडुरंगी मनरंगले गोविंदाची. रंगलं माणूस आपण, तुम्ही रंगलेला आहेत का ह्या 10, 20, 25 दिवसात आपल्याला नाठवं गेला भाव झाला स्वयंभव पांडुरंग. तुकोबाराचे शब्द आहेत. पिकली या कडू पण गेले तसे आम्हा केले नारायण. फळ कच्चा असतो, कडू असतो, पण तो पिकला ना तर तो त्याला गोडवा येत असतो. काम क्रोध लोक निमाळ ठेवायची अवघ्या आनंदाची गोष्ट झाली. फार गोड अभंग आहे तो तुकोबारांचा. स्वतः तुकोबारा जीवनात सांगतात आठवण गेला भाऊ झाला स्वप्न पांडुरंग. मी स्वतः पांडुरंग. तुका म्हणे ह्या नाव भाग्य नाव म्हणायचे. संसार जन्मीची ज्याच्यासाठी भाग्य काय म्हणायचं. भाग्य याला म्हणायचं संसारात जन्माला तर हे संतांची संगत भेटली पाहिजे. आपलं आपण भाग्य आपले पायीवारीमध्ये पायी चालतात हेच आपलं भाग्य. बाकी संसारिक भाग्य वेगळी त्याची आपण करू. संपत्ती धन दौलत आज आहे उद्या नाही. पण संतांची संगत फार महत्वाची. संतांची संगत ही फार महत्वाची. म्हणून आपण ह्या माझ्या देवीची जागृती स्वप्ने सुषुप्ती नाठवे रूप आठवता आनंद साठवे. आपण जागेपणा रात्रंदिवस आपण बघतो किती झोपतो तरी पण त्या स्वप्नामध्ये काळाचा आवाज येत असतो. स्वप्नात पण सुषुप्तीमध्ये पण जागृती सुषुप्ती नाठवे रूप आठवता आनंद साठवे. त्या पांडुरंगाचं किंवा तुकोबारायांचं ज्ञानोबारायांची मूर्ती समोर येते आपल्या आणि आपण चालत असतो. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण. तुका म्हणे सगुण म्हणे बाप रखमाचे सगुण निर्गुण उपविटे. कोण देवाला पाहिजे तुझं सगुण म्हणू की निर्गुण म्हणू. सगुण निर्गुण आहे का गोविंद. पण देव ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली शंकर तैसा हृदयामध्ये मी राहतो. फार सुंदर असा तो श्लोकाचा होता. पवित्र पायपा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची आपत्ती और का गोचर असो का कमल का नांदू नांदू एकच परी पराग सेवेची भ्रमरी परी चिखल जोरी ऐसा हृदयामध्ये मी राम असता सर्व का तर भ्रांताशी का मिशन. आपल्या हृदयातच भगवंत आहे. भगवंताचा अंश होता पण आपण विसरलो. आपण म्हणतो आपण जीव आहे पण आपण भगवंताचे अंश. पण आपल्यावर जे आलेले बळब आहे
किंवा शेवाळ येतं पाण्यावर आणि ते शेवाळ जर बाजूला केलं तर आपल्याला शुद्ध पाणी भेटतं. तसं काम करून मागच्या अनेक जन्माचे जे आपल्यावर संस्कार आहेत, अनेक जन्म आपल्याकडून काहीतरी चांगलं वाईट घडले, ते आपण जर बाजूला केलं आणि फक्त नामस्मरणाचं काम केलं तर आपण आपल्या हृदयातला राम समजतो. आपल्या हृदयातला राम समजला का दुसऱ्याचं पंढरीच्या लोकांना नाही पाया पडेल. कारण हे आहे का आपल्या हृदयात राम आहे, दुसऱ्याच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे. लक्षात घ्या आणि हे समजलं पाहिजे का प्रत्येक माणूस हा भगवंताचाच आहे. आणि म्हणून या निमित्ताने मला खरं म्हणजे माझी बोलण्याची हे पण नसते, पण आज खरोखर मला फार आनंद आहे. आपल्या लक्ष्मण मोरेंना सोलापूर प्रमुख पण भेटतं आणि त्यांच्या सोहळ्यामध्ये एवढा फार गोड असा शेवट आज आलेला आहे. तर कुठेही रस्त्यात काही कधी कधी नवीन बॉडी आल्यानंतर काही नवीन नियम असतात, पण तरी पण त्यांनी त्यांच्या पहिल्याच अनुभवात चांगले सोहळा पंढरपूरमध्ये आणला. मी त्यांचं कौतुक करेन का त्यांचा अनुभव आमच्याबरोबर राहण्याचा जो आमच्याबरोबर सहवास भेटला त्यांना आमचा आम्हाला त्यांना, तर त्याच्यामुळे कृतकृत झालो, इच्छा केली ती पावलो. आणि म्हणून माझी न्यूनते पुरते अधिक ते साधून घेऊ तुम्ही झालेली शिवाय मी इथंच थांबवतो आणि पुढचा कोणी असेल त्याला या ठिकाणी आता आपले कल्याण तालुका भारतीय संप्रदायाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष आणि भक्त परमगुरुवर्य अंबादासजी महाराज आपल्या जीवनाचा अनुभव त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितला. आणि पंढरपूरची वारी ही अनुभवाची वारी असते. लक्षात ठेवा, वारी करायची म्हणजे आपले अनुभव बरोबर घेऊन जायचे, पुढच्या वर्षी तेच अनुभव पुन्हा इथे आणायचे, पुन्हा ते व्यक्त करायचे आणि आपण ते शेअर करायचे. आज आपण आपला अनुभव 25-30 वर्षाचा आपल्याला शेअर केला. मला वाटतं आपण आदर्श घ्यायला हरकत नाही. म्हणजे आपल्या नित्याच्या वारे होत न होत त्यांनी घेतलेल्या जी ओवे आहेत ज्ञानोबांची ती अशी आहे बघा, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देतो. जे संत महात्मे ज्ञानोबा तुकाराम महाराज यांनी जी कार्य केलं ते की यांची सेवा केल्यानंतर त्यांचा अधिकार जो असतो तो पुरुषार्थापेक्षा मोठा असतो. पुरुषार्थ 4 आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. याच्यातनं एक जरी पुरुषार्थ आपण प्राप्त केला तो संसारात नाही प्राप्त होत, फक्त तो पंढरीच्या वारीतच प्राप्त होऊ शकतो किंवा भक्ती मार्गात प्राप्त होतो. आणि हा भक्ती मार्ग जो शिकवला तो ज्ञानोबा तुकोबारायांनी म्हणून आपल्याला आपल्या अमूल्य वेळेमध्ये त्याने आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. धन्यवाद. मला वाटतं हरिदिनी एकादशी आहे आणि मग आम्ही असं नियोजन केलं की प्रवचनकार आपण जे आलेली साधक वर्ग आहे, नवीन तरुण वर्ग आहे, त्यापैकी मला वाटतं आमचे गुरुवर्य संजय